घरच्या घरी पनीर कसं बनवायचं आणि 1.5 लिटर दूध इथे घेतलेलं आहे मी. 1.5 लिटर दुधामध्ये पनीर किती होते ते पण आपण बघूया. तर हे दूध मी घेतलेलं आहे दारावरती दूधवाल्याकडून. 1.5 लिटर घेतलेलं आहे 60 रुपये लिटर प्रमाणे. आता हे जर का तुम्ही निरसं दूध वापरले याच्याऐवजी किंवा मग पुढ्याचं वापरलं फुल फॅटवालं तर पनीर आणखीन चांगलं होईल. तर दुधाला इथे चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि 1 ते 1.5 लिंबाचा रस आपल्याला इथे टाकायचा आहे. छोटं लिंबू असेल तर 1.5 लिंबू घ्यायचे आणि मोठं लिंबू असेल तर 1 लिंबाचा रस. गॅसची फ्लेम कमी करून वरून लिंबाचा रस टाकायचा आहे आणि एका हाताने दुधाला मिक्स करत राहायचे म्हणजे पनीर एका साईडला आणि पाणी एका साईडला होत नाही तोपर्यंत. तर चाळणीने गाळून घ्यायचे, थंड पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्यामध्ये असं त्याला फोल्ड करून डाळीचा किंवा तांदळाचा जेवढा जास्त वजनदार होईल तेवढा वजनदार डब्बा याच्यावरती ठेवायचा आहे म्हणजे पनीर आपलं जास्त गच्च होईल आणि एक्स्ट्रा पाणी सगळं निघून जाईल. तर जवळपास 2 तासामध्येच हे पनीर परफेक्ट बनवून तयार झालेलं आहे. याला रात्रभर सुद्धा ठेवायची काही गरज नाही. तर परफेक्ट होममेड पनीर बनवून तयार आहे. याची पुढची रेसिपी असणार आहे पालक पनीरची रेसिपी.